बरं तुम्हालाही माहित नाही, मग सांगाव का आम्हीच? 4 धाम सांगितले आहे. पहिला धाम बद्रीनाथ, रामेश्वर, जगन्नाथपुरी आणि एक द्वारकापुरी. हे काय आहे? तर 4 धाम आहेत. त्यामध्ये सप्तपुर्या सांगितल्या आहे. सप्तपुर्या माहितीये का? तर त्यामध्ये सप्तपुर्या सांगितल्या आहे. अयोध्या आहेत, मथुरा आहेत, हरिद्वार आहे, काशी आहे, शिवकांची आहे, अवंतिका आहे, असे एक द्वारका आहेत. अशा सप्तपुर्या सांगितल्या आहेत. आणि आपल्या भगवान शंकराचे किती स्थान आहे? तो किती ज्योतिर्लिंग आहे? किती ज्योतिर्लिंग आहे ते पण नाही माहिती का? आता 12 आहेत. मग माहिती आहे का 12 ज्योतिर्लिंगाची नावं? आहे का माहिती? मग सांगाव का आम्हीच ते पण? ठेवाल का लक्षात? पुढच्या वेळेस विचारलं तर द्याल का उत्तर? विठ्ठल. 12 ज्योतिर्लिंग सांगितले आहे. पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ, दुसरं आहे मल्लिकार्जुन, तिसरं आहे महाकालेश्वर, चौथा आहे ओंकारेश्वर, पाचवा आहे परई वैजनाथ, सहावा आहे भीमाशंकर, सातवा आहे विश्वेश्वर, आठवा आहे रामेश्वर, नववा आहे नागेश्वर, 10वा आहे त्र्यंबकेश्वर, 11वा आहे केदारेश्वर आणि 12वा काय आहे? तर घृणेश्वर आहे. बरं आहे का माहिती आता सांगितलेले नाव? आठवले का? असे 12 ज्योतिर्लिंग आहे. आणि जो या 12 ज्योतिर्लिंगाचं नामस्मरण करत असतो, या 12 ज्योतिर्लिंगाचं उच्चारण करीत असतो, त्याला 7 जन्माची पापे नष्ट होतात असं म्हणतात. मग घ्या का 12 ज्योतिर्लिंगाची नाव? तुम्ही म्हणा आम्ही पापच नाही केलं तर कशाला घेऊ? आम्ही थोडंसं पाप केलं तर 5च घेऊ, जास्त केलं तर 1 जास्तच घेऊ. विठ्ठल.